उत्तर प्रदेश के नगीना लोकसभा क्षेत्र से बीजेपी के ओम कुमार को हराकर भीम आर्मी के नेता चंद्रशेखर आजाद ने लोकसभा चुनाव में 1,51,000 वोटों से जीत हासिल की। नगीना लोकसभा क्षेत्र चंद्रशेखर की उम्मीदवारी के कारण काफी चर्चा में रहा था। चंद्रशेखर आजाद की जीत का जश्न आज धुले में समाज पार्टी के प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे के नेतृत्व में मनाया गया। कार्यकर्ताओं ने शहर के संतोषी माता चौक में जोरदार नारेबाजी करते हुए खुशी जाहिर की। समाज पार्टी के प्रमुख चंद्रशेखर आजाद का सुनकर आना निश्चित रूप से अम्बेडकरी समुदाय के लिए गौरव की बात है। इस मौके पर आजाद समाज पार्टी के क्षेत्रीय अध्यक्ष आनंद लोंढे ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि हम आने वाले समय में जनता की विभिन्न समस्याओं के समाधान के लिए तत्पर रहेंगे। मागील 3 महिन्यापासून 2024 या वर्षी पंचवार्षिक या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर त्याच्यामध्ये विविध पक्षांनी आपापली बाजी पणाला लावली होती। यापैकी आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आजाद यांनी उत्तर प्रदेश येथील नगीना या लोकसभा मतदारमधून आपली उमेदवारी जाहीर करून जोरदार प्रचार केला होता। धुळे जिल्ह्यातनं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातनं सर्व कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रचाराला हातभार लावला। त्याच्यानंतर भाईंना जे काय सहकार्य करता येईल ते आम्ही सहकार्य केलं आणि पूर्ण महाराष्ट्रातनं नाही तर पूर्ण देशातनं भाईंसाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत होते। भाई चंद्रशेखर आजाद यांनी खऱ्या अर्थाने आज आंबेडकरी विचारधाऱ्याचा जर कोणी वारसदार असेल तर तो या भारतामध्ये भाई चंद्रशेखर आजाद असंच म्हणावं लागेल। आणि अभूतपूर्व असं यश भाई चंद्रशेखर आजाद यांना 1,51,000 मतांनी ते निवडून आले। मोदींना सुद्धा त्या ठिकाणी 1,50,000च्या वर मतं मिळाले नाही। त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये भाई आजाद यांनी त्यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन आंबेडकरी समाजाचा एक मान उंचावले आहे आणि लवकरच भाई चंद्रशेखर आजाद यांच्या माध्यमातून सर्व भारतभर आझाद समाज पार्टी भीम आर्मी एका मोठ्या ताकदीने परत उभी राहील आणि भविष्यातले जे काही प्रश्न असतील, महाराष्ट्रातले असतील, देशातले असतील आणि गावपातळीचे प्रश्न असतील, आम्ही भाई चंद्रशेखर आजाद यांच्या माध्यमातून ते सोडवू असा मला निर्धार करतो। नागपुर समय, गली से दिल्ली तक।